थेट जातोय आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये, कारण मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संभाजीनगरमध्ये दाखल झालेले आहेत। केवला सिद्धार्थ उद्यानामध्ये मुख्य ध्वजारोहण हे होत असतानाची ही दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री स्मृतिस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करते झालेले आहेत। विशेष म्हणजे यावेळेला मुख्यमंत्र्यांकडून हैदराबाद गॅझेट लागू करण्याची घोषणा होते का याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे। उभे राहण्यासाठी जी व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी येण्याची विनंती। विपक्ष नेते अंबराज दानवे हे देखील इथे उपस्थित आहेत। संघर्ष पराक्रम अन्माय भूवर गर्वाचा हा परिचय आहे। खासदार संदीपान भुमरे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। भागवत कराड खासदार हे देखील इथे उपस्थित आहेत। मराठवाड्यातले सगळे महत्त्वाचे नेते हे सध्या उपस्थित आहेत। मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा आजचा हा अमृत महोत्सवी दिवस आहे आणि त्यानिमित्त भव्य दिव्य अशा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमाच्या माध्यमातून होणाऱ्या सभेतून ते काय बोलतात हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं असणार आहे। सलामीचा हा कार्यक्रम आता इथे पार पडतोय। भारत स्वतंत्र झाला, मात्र संपूर्ण देश विविध संस्थानांमध्ये विखुरलेला होता। 565 पैकी 562 संस्थानांनी स्वतंत्र भारतात समाविष्ट होण्याची संमती दर्शवली, कार्यवाही झाली। मात्र हैदराबाद संस्थान, जम्मू काश्मीर आणि जुनागड संस्थान ही तीनच संस्थानं स्वतंत्र भारतात समाविष्ट झाली नव्हती। हैदराबाद संस्थानवर निजाम मीर उस्मान अली खान याचं राज्य होतं। हैदराबाद संस्थानवर तब्बल 6 पिढ्यांपासून निजाम वंशाचं राज्य होतं आणि त्यानंतर आपण बघतोय तब्बल मराठवाड्यासाठी आणि मराठवाडा मुक्तीसाठी एक मोठा लढा झाला आणि त्यानंतरचा आजचा हा विशेष दिवस। निजामाच्या राज्यातनं मुक्ती होऊन भारतीय संघराज्यात समाविष्ट होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वात हैदराबाद संस्थानात मुक्ती संग्राम चालू झाला होता आणि त्याचं द्योतक आजचा हा महत्त्वाचा दिवस मराठवाड्यासाठी।